नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल ऐकून भारी देवामध्ये. 1 2 3 बस जिरली आमची. सो आज आहे डे 2 इन हदगाव. सो कालपासून तर रुहीच्या मागे सगळे आहेत आणि आमचा धिंगाणा मजा मस्ती चालूच आहे. सगळ्या गोष्टी चालूच आहेत. आज पण काही प्लॅन्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जायचं. इथे जवळपासचं मंदिर वगैरे आहे. सो चालय आज रेडी झालंय. आता बघू दिवसभर काय काय होते काय नाही, सगळं तुमच्यासोबत शेअर करतेच. आणि उद्या आम्ही जाणार आहोत माहूरला. कदाचित ते पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सकाळी रुहीला भेटायला अजून एक माझी चुलत मावशी तिथे आली होती आणि त्यांच्यासोबत रुहीच्या गप्पा चालू होत्या. आम्हाला दे ना का तुझी गाडी, आमची गाडी तू दे ना. आमची दे ना गाडी, तू आम्हाला तुझी गाडी दे आता. तू आमची गाडी घेऊन जा, आम्हाला तुझी गाडी राहू दे आता. दे ना हिची गाडी. तू आमची गाडी नाही, आम्हाला तुझी गाडी राहू दे. का मग तुझ्या गाडीचा कलर काय? कलर कोणता? इकडे आणि कॅमेरा तुला कलर कोणता आहे गाडीचा? गाडीचा कलर कोणता आहे? काय करतो रे? मग मी नसताना चालू असताना नमस्कार मैत्रिणी. नमस्कार मैत्रिणींनो. हो पुढे काय होतं मग बोल ना अजून. मी काय बोलते तू पुढं आठवत देतो. सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल ऐकून भारी देवामध्ये. पुढे आता काय आणि शेवटी शेवटीच आठवण चाललं परत. बघत नाही म्हणजे तू बघत नाही. अगं बघ, मला लक्षात राहत नाही गोष्टी. वीक मेमरी, शॉर्ट टर्म मेमरी लॉस पेशंट. हो गजनी. गजनी. त्यानंतर त्या दिवशी मावशींचा आणि काकांचा लग्नाचा वाढदिवस होता आणि सगळे आम्ही होतोच एकत्र. तर म्हटलं की चला सगळ्यांनी मिळून तो सेलिब्रेट करूया. म्हणून मग आम्ही केक कटिंग वगैरे केलं आणि सगळ्यांसोबत रुही बसलेली, कारण तिला केक खायचा होता. म्हणून ती वाट बघत होती की कधी एकदा केक कटिंग. काय नाही काय खातीये? केक खातीये? कोणाची लागेल केक तुला? बघत बघत खाली. कोणता का नाही? पिंगा पिंगा डान्स आहे ना. कोणती डॉल झाली तू? अशी कोणती डॉल असते? पडशील. बस झालं चक्कर आधी सर्दी झाली. बस झालं मामा. आणि दुपारी मस्त पुरणपोळीचा बेत होता. काल पुरी बासुंदी, आज पुरणपोळी. असं रोज काहीतरी छान छान खाणं चालूच होतं. तिला कोंडून ठेवलं ग ते काहीतरी तिथं कोंडून. आणि इकडं आले की रुहीला अशा समोरच कोंबडी, मेंढी, शेळी असे दिसत होते. बगीचा होता ज्यात खूप सारे फुलं होते. सो तिला खूप जास्त आवडत होतं, कारण अंगणात तिथे सगळे प्राणी दिसत आहेत, तिथे फुलं आहेत, म्हणजे असं रिअल लाईफ जगायला मिळतं. म्हणून तिला पुण्यापेक्षा तिकडचं लाईफ खूप आवडत होतं आणि ती खूप एन्जॉय करत होती. जुन्या घरात बगीचा केवढा मोठा वाटायचा ना पहिले, आता छोटा कसं काय वाटतं की असं आहे ना. 1 hour later. कसं दिसतच नाहीये मी. अंधेरा कायम. अंधेरा कायम रे म्हणे. चाललो. आणि आमच्या सगळ्यांसाठी ना खूप प्राऊडवाली गोष्ट म्हणजे हा चौक माझ्या आजोबांच्या नावाने आहे. सो ते बघायला खरंच खूप छान वाटतं की अजूनही त्यांच्या नावाने तो चौक आहे. एवढं ते खरंच खूप मोठे आणि रिस्पेक्टेड व्यक्ती होते की त्यांच्या नावाने चौक आहे. त्यानंतर आम्ही तिथल्या फेमस असल्या मंदिरात पोहोचलो, बर्डीवर,
जे की खरंच खूप सुंदर आहे आणि तिथून खूप छान व्ह्यू पण दिसतो आणि खूप प्रशस्त सुंदर असं मंदिर आहे. एवढं मोठं मंदिर आणि रिकामा स्पेस पाहून तर होईल असं झालेलं तर मी किती चालू आणि किती पळू, आणि म्हणून ती आमच्या सगळ्यांच्या पुढे सगळीकडे निघाली होती. म्हणजे लहानपणीचा हा पिकनिक स्पॉट होता आमचा. सो इकडे आलं की आम्ही इकडे यायचो दिवसभरासाठी. सो तेव्हा खूप लांब वाटायचं, आता खूप ते इझी वाटलं, खूप जवळ वाटलं. आणि ते आता नवीन केलं होतं, रिनोव्हेट केलं होतं, त्यामुळे अजूनच खूप सुंदर सगळं झालं होतं. किती किलोची हीच म्हणली का मोठे? साखर खायची हे टाक आधी याच्यातली मग ते याच्यातली टाक, थोडी टाक, थोडी टाक, हाताने टाक असं टाक थोडी खा आता. कवी कलश वेगळंच आहे. पहिले काय ते गोल्ड एकदम एक साथ 1 2 परत दगड संपलं. बापरे कशी पाहिजे ग. नको बाबा, डिस्टर्ब नको करू म्हणाली मला. म्हणून ती रडतीये ग, तिच्या डोळ्यातून बघ कसं पाणी आलं बघ. थंडी वाजते का तिला? त्यानंतर घरी आल्यावर रात्री होता नॉनव्हेजचा बेत, जो की सगळ्यांचा फेवरेट पार्ट होता. म्हणजे सगळे बच्चे कंपनी जेंट्सचा फेवरेट. कसे कापले बघ आता मिरॅकल बघा, आता काकडीचा चमत्कार. हे बघ आता ही काकडी, हे बघ हे नाही सुंदर बघ. सुंदरी 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 बघ. बस बस बघ हॉटेल बनले सर. हॉटेल शेफ आहे यू. हा आम्ही सांगतील तसं बनव. मला वाटलं शिकला की काय तू? नाही ग, फक्त असिस्टंट. छोटं मोठं काम करतो आपण.
जयला काय कंट्रोल होईना काही की ना आता खाते जय. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. झाला रोजचा सूप, रोजचा सूप रेडी झाला. झालं. काय माऊ रोज मी खाऊन पिऊन टाकतो तुझं सूप पूर्ण. काय ते नाही मग नाही माझं आहे मग. काय पण काय काय सांग काय तू सांग नाही तर मी पिऊन टाकायचो. काय पिऊ काय ग? रुहीला चिकन सूप भरपूर आवडतं त्याच्यामुळे मग तिची खूप घाई चालली होती की मला पहिले द्या मला पहिले द्या. सो तिला पहिले दिलं आणि मग बाकीच्यांनी आम्ही खाल्लं. पुरणपोळीचा राहिला. हा? छान झाला छान एकदम छान. मस्त मस्त. मस्त आहे. शेफची रेटिंग हा अरे किती छान धुतलं आहे. सुंदर सुंदर धुतलं. हो. घे 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 थोडं घे अजून. बस जिरली आमची. काय झालं? दात दुखतोय. घे इंजेक्शन. आता रडायला लागली ना मोठ्याला दुखायला लागलं मग काय काय चॉकलेट. चॉकलेट. हा आता काय सांगायचं काय जेवण करा. मऊ मऊ. हा गरम नको खाऊ कडक नको खाऊ नाहीतर डॉक्टर. मामी मामी 32 बापू. काका सगळ्यात जास्त माझे सव्वीस तुमचे सगळ्यात जास्त आहे. माझे 32 आहेत ना माझे. डबल डिजिटून खाली सुरूच. नसतो नाही तर काय. चक्की पडली 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 नाही पडली. सक्ती पडली हो सक्ती चक्की पडली. नमनच कमी आहे सगळ्यात. पहिल्यापासून आहे. आम्ही सो असा हसी मजाकमध्येच दुसरा दिवस पण फार छान गेला. आणि नंतर आम्हाला जायचं होतं दुसऱ्या दिवशी माहूरला. सो सकाळी सगळे लवकर रेडी होऊन जायचं होतं म्हणून आम्ही पटापट गेम आमचा आवडता घेतला आणि सगळे झोपायला गेले. सो नेक्स्ट व्लॉगमध्ये माहूरला आम्ही काय काय केलं काय नाही कुठे फिरलो हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. सो नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं ऐकण आणि बाईपण. तुम्ही एन्जॉय करा. बाय.